हा मधून हा. चला नमस्कार. माझं नाव संजय परदेशी सर. मी मुख्याध्यापक होतो आणि सध्या आता सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्याचा सचिव आहे. सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. मी राहायला पुवा नाक्यावरच आहे, रविवार पेठेमध्ये. तिथून मी जात असतो नेहमी व्यायामाला जेडपीच्या ग्राउंडला वगैरे. सकाळ संध्याकाळी इव्हिनिंगला वॉकला जात असतो. जाताना इतकं वाईट वाटतं की हा संपूर्ण परिसर अंधारात असतोय. आपण शिवकालीन सातारा सांगत असतोय. शिवरायांचा भव्य पुतळा इथं आहे, खूप चांगलं त्यांनी सजावट पण चांगली तयार केलेली. परंतु संध्याकाळच्या वेळी इथे फिरायचं म्हणलं तर अंगावर काटा येतो पूर्णपणे. येणारे जे वाहन चालक आहेत त्यांना पण खूप त्रास होतो. कारण आपली जी पोलीस मंडळी त्या पोलीस मंडळींना पण मी नेहमी सांगत असतो की त्यांना पण हातपाय देवाने दिलेले आहेत, पाय त्यांना आहेत, गुडघे आहेत, त्यांना पण कंबर दिली देवानं. त्यांची पण पाठण दुखत असणार आहे, उभं राहून पारा करून वगैरे. तर त्यांचा बसण्याकरता थोडी बाकड्याची व्यवस्था केली चांगलं होऊन जाईल. समोर तुम्ही जे बघताय पोलीस चौकी तयार केली वाहतूक नियंत्रण शाखेची. एखाद्या पानपट्टीच्या वर त्याची अवस्था आहे ती जरा चांगल्या दर्जाची करणं गरजेचं आहे, जेणेकरून आतमध्ये त्यांना कमीत कमी एक टेबल, एक 2-3 खुर्च्या आता असाव्यात बसण्याकरता, तिथे चांगलं बसायला करता येईल. त्याशिवाय हा संपूर्ण जो परिसर आहे हा अंधकारमय असल्यामुळं इथं उजेड असणं खूप गरजेचं आहे. तर मी सुचवलं त्या लोकांना की इथं जे दिसत तनिष्क दिसतंय तिथून वरून जो आहे सोडला, इथून जरी फोकस सोडला रस्त्यावर तरी ही बाजू इथली भागून जाईल. इथं समोर बघताय इथं महाराज रेसिडेन्सी हॉटेल समोर इथं मस्जिद आहे, त्या मस्जिदवरून सोडता येईल. त्याच्यानंतर यांचा पुतळा आहे, यशवंतराव चव्हाणांचा पुतळा आहे, त्या बाजू मोकळी बाजू आहे, तिथून सोडता येईल एखादा मास्क. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक समोरचं हेम ग्रुप, त्यानंतर आपलं जे सिटी पोर्टचं दिसतंय जुनं सिटी पोस्टाची इमारत ती, त्या पोर्टाच्या इमारतीच्या खोपऱ्यावरनं या ठिकाणी जर लाईटची व्यवस्था करणे केली आणि त्याचे फोकस जर खाली सोडले रस्त्यावर, हा संपूर्ण परिसर उजळून निघेल. उजळून निघण्याचा फायदा एक की एक तर सौंदर्यात भर पडेल साताराच्या. दुसरा सगळ्यात महत्वाचा फायदा की जी वयोवृद्ध मंडळी आहेत आमसारखी किंवा माझ्या जास्त वयाची मंडळी आहेत त्यांना पण संध्याकाळी चालताना जरा दिसेल आणि अपघाताचं प्रमाण कमी होऊन जाईल. एक तर इथं खूप मोठा लॉट असतोय, शाळा सुटल्या किंवा ऑफिसेस सुटली तर प्रचंड इथं पार्किंगची म्हणजे गैरसोय होते ट्रॅफिकची वगैरे. तर ती ट्रॅफिकची संध्याकाळच्या वेळी कंट्रोल करणं पोलिसांना पण शक्य होत नाही, त्यांना पण ते शक्य होईल. जर दिसलं तर रात्रीचा अपघात होता कित्येक वेळा दिसत नाहीत, त्यामुळे त्या अपघातांची कोर्टात काय वाट लागते आपण बघितलेले आतापर्यंत. अशा अनेक दुष्परिणाम तरी होणार आहेत, ते सगळे होऊ नयेत यासाठी राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे. गेली 5-6 वर्ष आपण असेच काढलेले आहेत. प्रशासकांना जीव काढलेले आहेत. प्रशासकांनी काय केलं त्यांनाच माहिती. परमेश्वरला 500 ते 700 कोटीच्या पुढची आपली नगरपालिका आहे उत्पन्नाच्या बाबतीत, बरोबर आहे. आता आपलं नशीब चांगलं आहे की सातारचे आपले मंत्री राजा यशवंतराजे भोसले हे राज्याचे की जे संपूर्ण जनते महाराज आपल्या समोर जर राहायला पालकमंत्री आहेत, ही सगळी मोठमोठी मंडळी इथं असतात. हे मला काय योग्य वाटत मी मनात यायचं की कोणाला राजा गुरु कोण टाकायचो, परंतु आज जेव्हा असं वाटलं की त्यांच्यासोबत पुढे येणं गरजेचं बोलावं असं वाटतं, तर माझं काय चुकलं असेल तर समजून घ्या. परंतु माझी जी काय मागणी आहे हा प्रकाश उजळून द्यायची, ही एक मागणी. आणि जी मंडळी करायला वगैरे येतात त्यातली बरेच मंडळी वयस्कर असतात, त्यांना शुगरचा प्रॉब्लेम असतोय, लगेच समस्या असते प्रत्येकाची. इथं सोय नाही लगेच वगैरे, तर इथं पोर्टेबल वापरत यशवंतराव चव्हाण पुत्राच्या महाराज त्याच्या पण त्यांची एक चांगली सोय होऊन जाईल. आरोग्य पण चांगलं. ओव्हरऑल सातारचं ऐतिहासिक